नमस्कार मित्रांनो. कंबाईनच्या परीक्षेसाठी अगदी शेवटचे दिवस बाकी आहेत आणि आता शेवटच्या दिवसाचं विचारसरणी कशी असली पाहिजे याबद्दल हा व्हिडिओ चालू आहे. आणि बऱ्याच जणांनी डिमांड केली म्हणूनच हा व्हिडिओ टाकतो आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुमचा जर व्यवस्थित अभ्यास चालू असेल तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करा आणि तुमचा अभ्यास करा. याच्यामध्ये 5 मिनिट फक्त मी अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीवर चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. टाईमपास अजिबातसुद्धा करू नका, ठीक आहे. आणि ज्याचा अभ्यास होत नाही त्यांनी किंवा तो विचार येत आहेत त्यांच्यासाठी हे 5 मिनिट आहेत पुढचे. तर बघा, अभ्यास कसा असला पाहिजे शेवटच्या दिवसामध्ये याच्याबद्दल आपण बोलणार आहे. आणि ज्या काही पोस्टपोनची चर्चा चालू आहे, सायलेंटली गोष्टी चालू आहेत, तुमच्या डोक्यात असेल किंवा काय माध्यमांमध्ये असतील त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. आयोगाचा काय इतिहास आहे आणि शेवटचे माइंडसेट कसा असला पाहिजे याच्यावर चर्चा करूयात. तर अभ्यास महत्त्वाचा प्रायोरिटी आपल्या अभ्यासालाच आहे की विसरणाऱ्या गोष्टीवर सध्या फोकस असला पाहिजे तुमचा. PYQवर कमांड असली पाहिजे, डायरेक्ट कमांड. आणि ते आपण कमांड मिळवलेले कशातून, जे रेग्युलरली PYQचे आपले सेशन बघतायत 2017 पासून ते 21पर्यंत कंप्लीट केले. राहिलेले 3 वर्षाचे मी टाकून देईल आणि आजपर्यंत कोणी असं घेतलं नाही त्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी कवर केलेलं आहे फ्रीमध्ये एकदम. तर ते पण तुम्ही बघू शकता. आणि डिफिकल्ट जे टॉपिक आहेत आणि मार्क मिळवून देणारे टॉपिक आहे हे सेग्रिगेट करून तुम्हाला डिफिकल्टला पण तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि मार्क मिळवून देणार आहेत दोन्हीला पण डिवाईड करायचं आहे. ज्याच्यामधून मार्क मिळणार आहेत ते टॉपिक आणि जे डिफिकल्ट वाटत आहेत, विसरत आहेत ते टॉपिक, हे दोन्हीचं पण तुम्हाला, पण इथं मार्क मिळवून देणाऱ्यावर जास्त फोकस असला पाहिजे. शेवटच्या काही दिवसामध्ये डिफिकल्ट टॉपिकवर तुम्हाला ओके राहत आहे, ठीक आहे. आता पोस्टपोनची जी चर्चा चालू आहे, जी सायलेंट चर्चा आहे आणि जे किती सिरियस ॲस्पिरंट असलं तरी पण त्याचं मन त्याच्यावर जाते, लक्ष त्याच्यावर जाते. तर या चर्चेमुळं काय होते, अभ्यासावर परिणाम होतो आहे. तर याच्यामुळं जर तुमच्या अभ्यासावर परिणाम होत असेल तर तुम्हाला माइंडसेटची बदलायची गरज आहे. हा फॅक्टर इथं डायरेक्टली लक्षात घ्या. कारण की पोस्टपोन होणार नाही होणार हा मुद्दा आयोगाने क्लिअर, हे काय त्याच्यात तुमची चुकी नाही किंवा जे विक्टीम आहेत त्यांची चुकी नाही आणि आयोगाचा पण याच्यामध्ये जास्त चुकी नाही. पण आयोगाचा इतिहास जर बघितला आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला रिफॉर्मची गरज दिसते. रिफॉर्मची गरज का दिसते? कारण की जर अशा मिथ जर पेपरच्या आधी 4 दिवस फिरत असतील, मिथ असेल किंवा मग ती रिॲलिटी पण असू शकते की हे झालं ते झालं आणि बरेच जण काम करतात त्याच्यावर. पण आयोगानं मग याच्यावर क्लिअर स्टँड घेऊन ते ब्रेकिंग युनिट पाहिजे, मिथ ब्रेकिंग युनिट पाहिजे की आयोगानं लगेच नोटिफिकेशन देऊन, जसं ज्याप्रमाणे UPSC सांगते की हां या अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी सत्य परिस्थिती आहे, याच्यावर विचार चालू आहे. मग हे मिथ ब्रेकिंग युनिट आयोगाकडे पाहिजे, बरोबर. ह्या शेवटच्या दिवसांत म्हणजे जर असं शेवटच्या दिवसामध्ये काय होतं, कारण की हे कॉमन मासेसला अफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे क्लिअर स्टँड आयोगाचा असला तर विद्यार्थ्यांमध्ये हे संभ्रम होणार नाहीत, बरोबर. आणि ही पोस्टपोनची जी सायलेंट चर्चा आहे त्याच्यामुळं अभ्यासावर परिणाम करून घेऊ नका, माझं हे जेन्युइन मत आहे. का? त्याच्यासाठी तुम्हाला चांगला माइंडसेट पाहिजे. कसं होणार की पॉझिटिव्ह माइंडसेट कसा तयार होईल शेवटच्या दिवसामध्ये? तर तुमचं ड्रीम महत्त्वाचं आहे. तुम्हाला युअर ड्रीम वर्सेस टाईम, तुम्हाला लिमिटेड टाईम तुमच्या घरच्यांनी दिलेला आहे. तुमचं ड्रीम तुम्हाला ते अचीव करायचं त्या लिमिटेड टाईममध्ये. एक्झाम पुढे जाण्याने काय होतं की ते पुढं होते, म्हणजे तो बेगिंग ॲटिट्यूड तयार होत चाललेला आहे. भले एक्झाम पुढे होऊ पण तो बेगिंग ॲटिट्यूड तयार व्हायला नाही पाहिजे. मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो बेगिंग ॲटिट्यूड तयार नाही झाला पाहिजे आपल्याला की सारखं एक्झाम पुढे जाऊ, टाईम भेटावं मला अजून अभ्यास, म्हणजे तो लॉ आहे, तो चुकीचा आहे तुमच्या माइंडमध्ये. तसं नाही झालं पाहिजे, ठीक आहे. आणि आपण इथं काय, व्हाय आर यू हिअर, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं का आला आहे, म्हणजे कशासाठी तुम्ही आला, की तुम्हाला इथं पोस्ट पाहिजे म्हणून तुम्ही आलेला आहात. बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही आलेलं नाही, राजकारण करणे, ह्या गोष्टी करणे किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे. जर अभ्यास करायचा असेल आपल्याला तर तुम्ही अभ्यास करा, पोस्ट काढा आणि निघून जा. नसेल होत तरी दुसरी क्षेत्र काही वाईट नाहीत. त्यामुळं हा माइंडसेट क्लिअर पाहिजे आपल्याला, माइंडसेट क्लिअर असला पाहिजे. मी या ठिकाणी वेळ देतो आहे ना, तर मी ठीक आहे, मी फक्त एक्झाम, पेपर, अभ्यास या सगळ्या गोष्टींमध्ये फोकस करेल, बाकीच्या कोणत्याच गोष्टीवर फोकस करणार नाही. हे क्लिअर असलं पाहिजे. आणि ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा, त्यांनी पण हा प्रश्न विचारला की डज दिस थिंग्स रिअली मॅटर्स टू यू, म्हणजे या गोष्टी तुम्हाला मॅटर करतायत का? पेपर पुढं जाणं नाही जाणं, या गोष्टी मॅटर करतायत का तुम्हाला? हां, तुम्ही जर अफेक्टेड असाल या गोष्टीमुळं, तुम्ही याची विक्टीम असाल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे आणि आयोगापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. पण तुम्ही याची विक्टीम नसाल, ठीक आहे, तर तुमचा काय इश्यू आहे, तुम्ही का याच्यामध्ये वेळ घालवताय? तर तुम्ही डेफिनेटली वेळ नाही घालवला पाहिजे. आणि आजपासून जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही शांतपणे अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे. ऑल दी बेस्ट.